समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील भिलवडी स्टेशन येथील अंगणवाडी केंद्र क्रमांक 106 मध्ये गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर प्रथमच अंगणवाडी प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाला बालक, पालक व स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। या प्रवेशोत्सवानिमित्त अंगणवाडीतील बालके, सेविका, मदतनीस आणि पालकांनी ढोल, ताशे, लेझिमच्या गजरात तसेच हातात बॅनर घेऊन आनंदी मिरवणूक काढली। गुढी उभारून पारंपरिक पद्धतीने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। अंगणवाडीत प्रथमच पाऊल ठेवणाऱ्या चिमुकल्यांचे पावलांचे ठसे उमटवून त्यांचे विशेष स्वागत करण्यात आले। कार्यक्रमात जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री सोमनाथ रसाळ उपस्थित होते। त्यांनी लहान बालकांशी आपुलकीने संवाद साधत त्यांच्याशी हितगुज केले। तसेच बालविकास प्रकल्प अधिकारी सौ रुपाली पोद्दार यांनी पालकांशी संवाद साधत अंगणवाडीचे महत्त्व पटवून दिले। कार्यक्रमास मार्गदर्शक सुपरवायझर सौ शकुंतला निकम यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले। यावेळी 5 नवीन बालकांनी अंगणवाडीत प्रवेश घेतला। कार्यक्रमास भिलवडी स्टेशन ग्रामपंचायत सदस्य प्रवीण शिरतोळे, सौ प्रणाली कांबळे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शेख सर तसेच शिक्षिका सौ शैलजा चव्हाण उपस्थित होत्या। पालक प्रतिनिधी म्हणून सौ सुवर्णा करांडे यांनी मनोगत व्यक्त करत अंगणवाडीतील विविध उपक्रम, परसबागेतील भाज्यांचा सकस आहारात होणारा उपयोग, स्वच्छता, पूर्व प्राथमिक शिक्षण यांचे कौतुक केले। तसेच महिलांच्या व बालकांच्या आरोग्य तपासण्या, गरोदर व स्तनदा मातांना दिला जाणारा पूरक आहार THR तसेच 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांना दिला जाणारा पौष्टिक आहार याबाबतही समाधान व्यक्त केले। अंगणवाडी सेविका सौ छाया झेंडे व सहायिका रेखा कुंजे यांच्या परिश्रमामुळे केंद्राची उत्कृष्ट प्रगती होत असल्याचेही त्यांनी नमूद केले। कार्यक्रमाच्या शेवटी श्री प्रवीण शिरतोळे यांच्या हस्ते बालकांना व पालकांना गोड खाऊ वाटप करण्यात आले। याचप्रमाणे वसगडे बीटमधील इतर अंगणवाड्यांमध्येही सुपरवायझर सौ शकुंतला निकम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात पार पडला। भिलवडी स्टेशन येथील हा उपक्रम परिसरासाठी प्रेरणादायी ठरला आहे। तर मला अंगणवाडी विषयी एवढं सांगावंसं वाटतं की बघा, आपण सुद्धा स्वतः अंगणवाडीपासूनच शिकलो। माझं तर अंगणवाडीपासूनच स्टेज डेअरिंग वाढलं, त्यामुळे तर मी इथे उभे। अंगणवाडीमध्येच स्टेज डेअरिंग मॅडमने तिथल्या मॅडमने तयार केलं होतं। तसंच या ठिकाणी अंगणवाडीची माहिती जर सांगायची म्हटलं तर या अंगणवाडीशी मुलांची नाळ खूप चांगल्या प्रकारे जोडली गेलेली आहे। तर या ठिकाणची मुलं, आताच आपण ज्वलंत उदाहरण बघितलं की ही क्रांती अजून पुढच्या वर्षी पहिलीच जाणार आहे, या वर्षी पण ती जाणार नाही, तरी सुद्धा तिचं स्टेज डेअरिंग किती वाढलेलं आहे छानपैकी। तर समाजामध्ये काही मुलांमध्ये जेव्हा आपलं मूल वावरतं तेव्हा तुम्ही लाडात एवढं मुलांना वाढवताय की आपलं मूल काय वागतंय याच्याकडे पण आपण लक्ष देत नाहीये। तर जसं तुम्ही तुमच्या आईवडिलांना कधीच त्रास दिलेला नाही, तसं आजकालची पिढी नाहीये, ही जेनजी पिढी आहे। जेनजी पिढी माहिती आहे तुम्हाला, 3 प्रकारच्या पिढ्या आलेल्या आहेत। आपली ही 90ची पिढी आहे, जेनजी एक आहे आणि अजून एक कुठली तर पिढी आहे। जेनजी मुलं म्हणजे ही जेनजी मुलं सध्या त्यांना पालकांना बोलायला सुद्धा भीती वाटते, शिक्षकांना त्यांना रागवायला सुद्धा भीती वाटते। अशा प्रकारची मुलं आता सध्या घडत आहेत। तर तुम्ही आता सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलांना आपण नको त्या गोष्टी दाखवतो। हे बघा, डॉक्टरांकडे गेल्यावर आई सांगते की माझं मूल खूप मोबाईल बघतो, पण त्या मुलाला मोबाईल ही गोष्ट जन्मल्यानंतर माहिती असते का? नसते। कुठे सवय लागलेली असते? आईनं बाळ पोटात असताना जे खाल्लं, आईनं बाळ जन्माला आल्यानंतर जे दाखवलं, जे ते मूल आहे ना खाताना, समजा आता पेरू किंवा सफरचंद किंवा फळं किंवा भाकरी, चपाती काय खायचं हे निवड त्या मुलाला काही माहित नसतं, पण ही निवड कोणी करतं? हे निवड दाखवतो कोण? पालकच। या गोष्टीला खरोखर जबाबदार असतात। तर पालकांनी जी सवय लावेल, पालकच जर मोबाईल कमी बघितले तर मुलीही कमी बघेल। पालकांनी जर आहार व्यवस्थित घेतला, त्यांच्यासमोर घरात सगळ्या गोष्टी मांडल्या तर मुलाला ती सवय होते। आता तुम्ही मुलाला चायनीजच जास्त खाऊ घातलं तर त्याचे दुष्परिणाम तुम्हाला माहित नसतात। तुम्ही
खाऊ घालता, पण आठवड्यातनं एकदा, महिन्यातनं एकदा ठीक आहे, 15 दिवसातनं एकदा ठीक आहे, पण दररोज या गोष्टी मुलांच्या आरोग्यास योग्य नाहीत. तर आज आपल्या अंगणवाडीमध्ये जी मुलं आले आहेत 3 ते 6ची, त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं पण आपण विचार करतो, त्यांचे वजन उंची घेतो, त्यांना सगळ्या सुविधा इथं इंग्लिश मिडियमपेक्षा जास्त चांगल्या पद्धतीची सुविधा आपण देत असतो. जे माया प्रेम म्हणतात ना आईचं, ते आपल्या अंगणवाडी सेविका आणि शिक्षक देत असतात. तर इंग्लिश मीडियम मध्ये एका वर्गात एवढी मुलं भरतात की प्रत्येक मूल काय करतंय आणि कोणाचं काय प्रॉब्लेम आहे याच्याशी काही त्या वर्ग शिक्षकाला देणं घेणं नसतं. त्यांना फक्त त्यांचं शेड्यूल कंप्लीट करायचं असतं, त्यांना दिलेलं तेवढं वर्क कंप्लीट करायचं असतं. पण आपले जे जिल्हा परिषदचे जे शाळा आहेत किंवा अंगणवाडी आहे तिथं तुम्ही एखाद्या मुलाचा पर्सनल प्रॉब्लेम जरी असला तरी तिथपर्यंत शिक्षक पोहोचत असतात. क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.